माझा महाराष्ट्र माझं विजन या कार्यक्रमामध्ये हर्षवर्धन सपकाळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांची मुलाखत आता आपण पाहूयात. काळजी खूप खूप स्वागत आहे तुमचं. खरं तर कालपासनं मी सुरुवात कशी करायची याचे 3 ओपनिंग्स बदलून झाले, कारण काही ठरतच नव्हतं. म्हणजे आधी आता महाविकास आघाडी तुटणार का, मग सकाळच्या घडामोडींनी असं वाटलं की आता तुटली का असं विचारावं. आता असा प्रश्न विचारते की खरंच तुटणार होती का, तुम्ही जर उमेदवार दिला असता तर. आणि दुसरं म्हणजे की कालपासून आजपर्यंत नक्की काय काय घडलं तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल. नाही, मुळात जुळणं आणि तुटणं याला जो आधार आहे तो लोकशाही आहे. तर लोकशाहीच्या विरोधात जी पक्ष राहतील, ज्या प्रवाह राहतील, त्यांच्यासोबत आमची आपसूक ही युती राहील. त्यामुळे संविधानाचे संरक्षण आणि संवर्धन ही असणारी मूलभूत भूमिका आहे, आणि त्यासोबत लोकशाही ही तिचं संरक्षण आणि हुकुमशाही, दंडेलशाही याला विरोध हा युतीचा आधार आहे. आणि हा आधार जोपर्यंत सर्वांमध्ये कायम राहील तोपर्यंत आमची युती राहील. आणि ज्यावेळेस हे सामंजस्याची भूमिका किंवा विरोध कशाला आणि आयडिया ऑफ इंडियाच्या संदर्भातली क्लिअरिटी जोपर्यंत असेल तोपर्यंत राहील. मात्र यात जोही कोणी काही तडजोड करेल त्यांची आणि आमची युती राहणार नाही. नाही, पण यावेळी प्रश्न होता विधान परिषदेच्या जागेचा. आणि तुमचा आधीपासनं असं मत होतं तुमचं की उद्धव ठाकरे चालतील, पण मग दानवे का नाही, त्यांचा उमेदवार का नाही. आणि हे जे आमच्यापर्यंत बातम्या येत होत्या त्या होत्या समन्वयाच्या अभावाच्या. नक्की ते काय झालं ते जाणून घ्यायचंय. या सर्व चर्चेची जी सुरुवात आहे ती राज्यसभेच्या वेळेस झाली. राज्यसभेच्या वेळेस आमची भूमिका होती की केंद्रामध्ये काँग्रेस हा एक प्रभावी पक्ष आहे राष्ट्रीय स्तरावर, आणि आमचे पक्षाचे जे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे साहेब हे राज्यसभेत विरोधी पक्ष नेते आहेत, आणि त्या ठिकाणी अधिकचं बळ, संख्याबळ आम्हाला असलं पाहिजे. या अनुषंगाने राज्यसभेमध्ये काँग्रेसला पाठवावं आणि महाविकास आघाडीचा चेहरा उद्धवजी आहेत त्यांनी विधान परिषदेत जावं अशा स्वरूपाचा आमचा प्रस्ताव होता. या प्रस्तावामध्ये ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेबांचा नंतर त्यांचं नाव पुढे आलं. त्यांना पाठवण्याचा एक निर्णय त्या ठिकाणी होत असताना कुठे आमच्या पक्षाचे अध्यक्ष सोनियाजी यांच्या पातळीवरून या संदर्भामध्ये निर्णय जो आहे तो कुठेतरी बदलण्यात आला. मात्र महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून उद्धवजींनी जावं, आणि ते जर जात नसतील तर एकदा सर्वसमावेशक सर्व गोष्टींची चर्चा व्हावी. कारण आम्ही पण एक राजकीय पक्ष आहोत, आमचे 16 आहेत, आमच्यापेक्षा अधिक 4 नेते आहेत, तर पुढे राज्यसभा आहेत, पुढे विधान परिषद आहे, किंबहुना 2029ची विधानसभा आणि लोकसभा पण आहे. या सर्वांच्या संदर्भामध्ये एकदा सिंहावलोकनही झालं पाहिजे. 2019 पासूनचं व्हाया इंडिया अलायन्स 2024 आणि पुढे नेमक्यापणाने आपल्याला कसं लढलं पाहिजे याची एक साधक बाधक अशा स्वरूपाची चर्चा झाली पाहिजे, आणि ती चर्चा होऊन जो निर्णय होईल तो स्वीकारू. यामध्ये उद्धवजींच्या तो प्रस्ताव जो होता त्यांनी तो स्वीकारला, त्यावर विचार करण्याचंही सांगितलं. मात्र कुठल्याही प्रकारची चर्चा न होता किंवा आगामी काळामध्ये इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडी कशी जाईल, नेमकं कोणाला काय कशा स्वरूपामध्ये आपण पुढे गेलं पाहिजे याची चर्चा न होता त्यांनी त्यांच्या अधिकारामध्ये एक नाव जाहीर केलं. आणि ते जाहीर करत असताना स्वाभाविक स्वरूपामध्ये एक आश्चर्य हे व्यक्त होणं साहजिक होतं. कारण चर्चा ही होणं आवश्यक आहे. पुढच्याही गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी एकदा ठरल्या की पुढे जाणं क्लिअरिटी असलं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मग ती वैचारिक म्हणजे काल उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडनं तुम्हाला सांगितलं गेलं नाही, तुम्हाला आधी कळवलं गेलं नाही, आणि त्यामुळे काल संध्याकाळनंतर ज्या घडामोडी झाल्या त्या घडल्या नाही. कळवलं सांगण्याच्या आधी ते एकदा बसून, म्हणजे राष्ट्रीय स्तरावरून पण सूचना ज्या मित्रपक्षा नात्याने होत्या किंवा आमच्याकडून पण जी एक अपेक्षा होती ती एकदा बसून या सर्व गोष्टी पुढच्या पण ठरल्या पाहिजे. नाही तर दरवेळेस नवा गडी नवा राज, प्रत्येक वेळेस काही आलं तर नवी चर्चा असं न करता आपण सगळं एकदाच ठरवू. ते न होता या गोष्टी झाल्यामुळे स्वाभाविक स्वरूपामध्ये आम्ही त्यांना तो निर्णय त्यांचा जो आहे तो अमान्य होता असं नाही, अमान्य होता असं नाही, आणि तो मान्य करायचा तर कसा करायचा ही अटकळ जरूर त्यामध्ये होती. आणि तो त्या संदर्भात पुढच्या ज्या गोष्टी ठराव्या ही आमची असणारी एक भूमिका होती. त्यातून कुठेतरी भांड्याला भांडं लागण्यातला प्रकार जरी तो वाटत असला
तरी हा एक संवादाचा कुठेतरी अभाव होता. आणि आज 3-3.5 तास या संदर्भामध्ये जी आमची बैठक सविस्तर झाली. चर्चा झाली, बैठक झाली, त्यातून एक आमचं तिथे अंडरस्टँडिंग जे आहे ते झालं. आणि काँग्रेस पक्ष आगामी काळामध्ये प्राधान्याने प्रतिनिधित्व करेल ही एकंदरीत भूमिका आज आमची ठरली. आणि सर्वांनी मिळून आपण भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढलं पाहिजे, हा आमचा असणारा जो समान दुवा आणि समान धागा आहे तो देखील त्या ठिकाणी आम्ही अबाधित स्वरूपात ठेवला आहे. खरं तर सपकाळजी, आता तुम्ही उल्लेख केला राज्यसभेच्या वेळी दिल्लीतून तुम्हाला सांगण्यात आलं की पवार साहेबांना ती जागा द्यायची. तिसऱ्यांदा असं घडलंय राज्यसभेच्या वेळी. तुमचं म्हणजे प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही आणि राज्यातले जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांची इच्छा होती, तिचा मान राखला गेला नाही. त्यानंतर बारामतीला तर तुम्ही उमेदवारही दिला. आपण पुन्हा तसंच झालं की दिल्लीला रिक्वेस्ट केली गेली आणि त्यानंतर तो निर्णय बदलावा लागला. आणि काल सुद्धा अशा पद्धतीची सगळी परिस्थिती निर्माण झाली होती की आता काँग्रेस त्यांचा उमेदवार देणार. आणि आज ठीक आहे दिल्लीहून नसेल पण तुमच्या बैठकीनंतर हे झालं. तर वारंवार हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा असं कुठेतरी होत आहे का हे जे दोन प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही महाविकास आघाडीत आहे आणि कुठेतरी सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसची फरफट होते? ना फरफट होतंय ना आम्ही भरकटला जात आहोत. राज्यसभेच्या वेळेस आमची जी भूमिका होती त्याला राष्ट्रीय स्तरावरून देखील सहमती होती. मात्र एक भावनिक त्याचा जो मुद्दा होता किंवा ज्येष्ठत्वाच्या मुद्द्याच्या अनुषंगानं त्यावेळेस तो निर्णय घेतला गेला. त्यामध्ये आमचा प्रस्ताव होता आणि आमच्या पक्षश्रेष्ठीचा नव्हता असं काही नाही. तो एक आमचा कॉमन अशा स्वरूपाचा एक प्रस्ताव होता. या संदर्भात राष्ट्रीय पातळीवरून देखील उद्योजनात तशा स्वरूपामध्ये आमचे पक्षश्रेष्ठी बोलली होती. खरगे साहेबही जे आहेत ते बोलून त्यांनी राज्यसभा आम्हाला द्या असं म्हटलं होतं. त्यामुळे तो आमचा प्रदेशचा आणि राष्ट्रीय स्तरावर असं वेगळं आमचा मिळून तो प्रस्ताव होता. आणि त्या प्रस्तावामध्ये एक ज्येष्ठताच्या अनुषंगानं कुठेतरी तो निर्णय होऊ शकला नाही. हा पहिली घटना. दुसरं, बारामतीच्या संदर्भामध्ये आमचा मित्रपक्ष राष्ट्रवादी जर लढत नसेल तर आम्ही त्या ठिकाणी लढू ही जी भूमिका होती त्या भूमिकेच्या अनुषंगानं मी पुढे गेलो. आमचा उमेदवार पण त्या ठिकाणी आम्ही दिला. मात्र उमेदवार दिल्यानंतर जे एकंदरीत सर्व स्तरावरून जे संस्कृती रक्षणाच्या अनुषंगानं एक सहानुभूतीच्या अनुषंगानं जी आमच्याजवळ जे प्रस्ताव आले, रोहित पवारजी पण इथे आहेत, त्यांनी येऊन सकाळी तशाच प्रकारची विनंती केली. मी त्यात यामध्ये राष्ट्रीय स्तरावरून विड्रॉल घेण्याच्या संदर्भामध्ये सूचना आली नाही. पवार साहेब स्वतःही बोलले होते दिल्लीतल्या नेत्यांशी, अशाही पद्धतीच्या बातम्या आल्या होत्या आणि तुमच्याशी राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा बोलले. यात एकच म्हणजे तुम्ही उत्तर द्याच, प्रश्न फक्त हा ऍड करावासा वाटतो की अजितदादा हे आपल्या राज्यातले एवढे मोठे नेते होते तेव्हा काँग्रेस पक्षातर्फे आपण उमेदवार द्यावा अशा पद्धतीचा निर्णय का घ्यावा असा वाटला? म्हणजे तुम्ही उत्तर दिलेलं आहे आधी खूपदा, लोकशाहीचा उत्सव वगैरे, त्या पलीकडचं उत्तर मला नेमकेपणाने थेट जर बोलायचं झालं, अजितदादांचं जे जाणं आहे ते दुःखद आहे, त्यात कुठलंही दुमत असायचं कारण नाही. मात्र भारतीय जनता पक्षासोबत अजितदादांचा राष्ट्रवादी गट आहे आणि भाजपसोबत जे आहे त्या विचारधारेच्या विरोधात आम्ही राहणारच कुठल्याही परिस्थितीत, ही असणारी आमची भूमिका आहे. या संदर्भात आपण जो पहिला प्रश्न विचारला होता की आपल्याला मग ऐनवेळी माघार घ्यावी लागली तर ती कुठेतरी नाईलाजाने घ्यावी, तर अजिबात नाही. एवढंच नव्हे तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी ज्या आहेत या खरगे साहेबांना त्या दिवशी भेटायला गेल्या आणि खरगे साहेबांना भेटल्यानंतर त्यांनी विड्रॉलची जेव्हा विनंती केली तेव्हा खरगे साहेबांनी त्यांना सांगितलं, आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी, की हा प्रदेशचा निर्णय आहे, आपण प्रदेश काँग्रेस कमिटीशी बोला, त्यांनी ठरवलं तर विड्रॉल होईल, नाहीतर आम्ही निवडणूक पुढे लढू. ही दुसरी बाब. आणि आजच्याही संदर्भामध्ये आम्हीच प्रदेश या नात्यानं की पुढे जात असताना महाविकास आघाडी कसं जावं, तर हा असणारा एक घटनाक्रम आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांचाही फोन आला, बरोबर आहे. तर मुख्यमंत्र्यांचा फोन जो आला त्याचा आणि निर्णय प्रक्रियेचा कुठला संबंध नव्हता. मात्र त्यांनी एक महाराष्ट्राची संस्कृती असा शब्द जेव्हा वापरला तर मला तो भावला. आणि आता त्या संस्कृतीचं रक्षण करण्याच्या अनुषंगानं आपण साथ दिली पाहिजे अशी एक भूमिका पण आहे. आता संस्कृती आणि विकृती या ज्या दोन गोष्टी आहेत, विकृती खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात वाढती आहे. आता त्या विकृतीकडे त्यांचं लक्ष जावं
हीच या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर त्या सगळ्या प्रश्नांकडे यायचंच आहे. मात्र काँग्रेस पक्षाविषयीचा प्रश्न घेतला तर आता 1-1.5 वर्ष झालंय तुम्ही प्रदेशाध्यक्ष झाले. गेल्या काही दिवसातले हे जे तुमचे निर्णय त्यामुळे पक्ष चर्चेत तर आहे. मात्र दरवेळी आम्हाला जेव्हा चित्र दिसतं तेव्हा असं दिसतं की तुमच्याबरोबर जे पक्षातले ज्येष्ठ नेते आहेत, मग आता थोरातांसारखे नेते असतील किंवा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हे कुठेतरी तुमच्या सोबत म्हणा किंवा पक्षात ची जी काय कार्यपद्धती असते त्यात दिसत नाही. तर यामागे म्हणजे राज्यातले ज्येष्ठ काँग्रेस नेते आम्हाला न दिसण्यामागे काय कारण आहेत? कुठेतरी अजून तुमचं नेतृत्व मान्य झालं नाही असं मानायचं की आणखीन काही कारण? या एक निर्णय प्रक्रियामध्ये एक पारदर्शकता मी जरूर ठेवली आहे. जसे काही निर्णय जे आहेत त्या निर्णयातला एका विशिष्ट ठिकाणी गेल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी यशस्वी माघार घेतली एवढंच मी म्हणेल. मात्र असे अनेक निर्णय जे आहेत ते आम्ही पुढे नेले, ज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुठेही राज्य पातळीवर युती आघाडी न करता स्थानिक पातळीवर अधिकार देणं आणि स्वबळावर निवडणूक लढण्याचा घेतलेला निर्णय. मुंबई महानगरपालिकेतही तेव्हा बरीच चर्चा झाली. मुंबई महानगरपालिकेत आम्ही स्वबळावर जाण्याचा निर्णय घेतला. तर असे अनेक निर्णय जे आहेत की जे निर्णय आम्ही घेतले, त्याची अंमलबजावणी केली. एवढंच नाही, त्या निर्णय प्रक्रियेमध्ये संघटनात्मक दृष्टिकोनातून देखील खूप मोठे बदल हे आम्ही करणार आहोत. आता तुर्तास या सर्व प्रक्रियेमध्ये ही सर्व नेते मंडळी माझ्यासोबत आहेतच. त्यामुळे या सर्वांचं सहकार्य, यांच्या असणाऱ्या सूचना, त्यांच्या अनुभवाचा फायदा हा मी नियमित स्वरूपामध्ये घेत असतो. जवळपास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्ही 7,500 जागांच्या निवडणुका झाल्या. मग ते आहेतच असं तुम्ही म्हणताय, पण ते आम्हाला दिसत नाही की एकत्र सपकाळ साहेब, पृथ्वीराज चव्हाण साहेब, थोरात साहेब एकत्र दिसले, एखाद्या काही तुम्ही कार्यक्रम राबवला त्यात दिसले, असं का होत नाही? आमच्या ज्या पदयात्रा नियमित स्वरूप होतात त्याच्यात जिथे आवश्यक आहे तिथे सहभाग असतो. त्यानंतर एक निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये पॉलिटिकल अफेअर्स कमिटी, एक समिती मी गठीत केली आहे आणि त्या कमिटीची नियमित जी बैठक होते त्यामध्ये ते सगळे येतात. त्याचे व्हिज्युअल्स जे आहेत ते पण आपण दाखवतात. मात्र हे सोबत नाही अशा प्रकारचं एक जे मत आहे तसं नाही. हे सर्वजण आहेत. कुठेही कोणीही गेल्या वर्षभरात माझ्या संदर्भात कोणीही कुठलाही आरोप केलेला नाही. कुठल्याही प्रकारचं भांडण कुठे हे प्रदेश अध्यक्षाचं किंवा काँग्रेसचं आणि झालेलं नाही. निर्णय प्रक्रियेमध्ये संवाद आहे, सर्व सोबत आहे. म्हणून 7,500 तिकीटं स्थानिक स्वराज्य संस्थांची जी आहेत तिचं वितरणही झालं. त्यामुळे संवाद आहे, सहकार्य म्हणून संवाद आहे आणि संवाद आहे म्हणून निर्णय प्रक्रिया ती सुलभ स्वरूपामध्ये आम्ही पुढे चालवतोय. खरं तर म्हणजे आम्हाला कधीतरी वेगळं चित्र दिसतं की तुम्ही विदर्भातनं येता आणि विदर्भातले जे काँग्रेसचे 2 नेते आहेत, मग वडेट्टीवार असतील, नाना पटोले असतील, तर कधीतरी तुम्ही एखादा निर्णय जाहीर करायच्या आधी नागपुरातनं निर्णय जाहीर होतो वगैरे अशा पद्धतीच्याही गोष्टी दिसतात. तर थोडंसं जे आपण ज्यांना ज्येष्ठ नेते म्हणू त्यांच्यात समन्वयाचा अभाव दिसतो. नाही, आता निर्णय जाहीर होण्याच्या आधी जर त्याचा सुतोवाच कुठे होत असेल तर हा आमचा कॉम्बिनेशन पण आहे ना. त्यामुळे निर्णय शेवटी तो एक निश्चित जी प्रक्रिया त्यातूनच जाहीर होतो. त्यामुळे असं कुठलाही मला नाही वाटत कसं आहे, कारण हा जेही निर्णय घेत असताना त्यामध्ये मी आपल्याला पहिले सांगितल्यानुसार पारदर्शकता आणि एक धोरण हे असल्याच्या अनुषंगाने सर्वांशी एक संवाद आहे. त्यामुळे अशी कुठल्याही प्रकारची अडचण नाही, कुरबूर नाही, कटकट तर अजिबातच नाही. उलट सर्वांचं सहकार्य मला लाभत आहे. आणि आता आज ठरल्याप्रमाणे राज्यसभा आणि विधान परिषदेच्या सीट सुद्धा मिळणार आहेत. त्यामुळे कुठलीच अडचण नाही अशा पद्धतीने. नाही, त्यात जरूर एक हेल्दी जे डिस्कशन आहे, एक सुसंवाद ज्याला आपण म्हणतो तो स्थापित झाला आहे आणि त्यातून येणाऱ्या काळामध्ये प्राधान्याने काँग्रेस लढेल आणि एकंदरीत ते निर्णय जे आहे ते कशा पद्धतीने घ्यायचे याची एक साधक वादक चर्चा होणे त्याची लाईन ठरली आमची. खरं तर सपकाळजी हे आत्ताचे प्रश्न पक्षाबद्दलचे होते. मात्र तुम्ही बुलढाण्यातनं येता आणि बुलढाण्यातल्या एका आमदारांनी नुकताच एक वाद उपस्थित केला होता जो की अजूनपर्यंत गाजतोय. तो म्हणजे शिवाजी कोण होता पुस्तकाच्या निमित्ताने घडलेला वाद. खरं तर आजचा आपला हा कार्यक्रम व्हिजनचा कार्यक्रम आहे आणि आपल्या महाराष्ट्रात आपण गेल्या काही दिवसात काही महिन्यांमध्ये बघतोय की आपल्याला ज्या व्यक्ती जे व्यक्तिमत्व अतिशय आदरणीय असतात त्यांच्याबद्दलचे वाद काढले जातात, वाद उकरले जातात. एका वादात तुमच्याही एका वक्तव्यामुळे खूप मोठा गोंधळ झालेला होता. तर अशा वेळी अशा पद्धतीचे वाद महाराष्ट्रासाठी किती घातक आहेत, किती चुकीचा मेसेज समाजात जातोय?
ही निश्चित चुकीचाही जातोय आणि विकृती जी आहेत त्या विकृतीचं वारंवार जे दर्शन होतं त्याचा सर्वांनी मिळून आपण त्याचा विरोध आणि निषेधच केला पाहिजे. यामध्ये वाद उकळून काढणं आणि वादग्रस्त वक्तव्य करणं हे दोन भाग आहेत. त्यामुळे सिलेक्टिव्ह काही गोष्टी सांगून पोलरायझेशनचा प्रयत्न करणं हा जिथे जिथे होईल, जसं माझ्या वक्तव्याच्या अनुषंगाने आपण बोललात, माझ्या वक्तव्यामध्ये कुठेही चूक नाही. पूर्ण वक्तव्य आपण त्याच्यातलं जर बघितलं तर तुलनेचा भागच नव्हता. उलट टिपू सुलतानांनी शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला आणि कोणत्याही विषारी आणि विखारी प्रचार केल्याने हेच सांगितलं. फोटो समकक्ष पातळीवर लावावेत का या अनुषंगाचा प्रश्नाचं दिलेलं ते उत्तर होतं. त्याच्यावर बरीच चर्चा झाली. मला वाटतं त्यात समाधानी सगळ्यांचं झालेलं आहे. आता तुर्तास शिवाजी कोण होता हा जो आहे, म्हणजे आता या वादाला आता बावळटच याच कक्षात जाऊ आपण त्याला म्हणू शकतो. आणि मुळात मी त्याच परिसरातला असल्यामुळे मी उभ्या महाराष्ट्राची माफी मागतो ती यासाठी की एक लोकप्रतिनिधी आमच्या जिल्ह्यातला भागातला इतके बेताल वक्तव्य वारंवार 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 करतो. त्यामुळे अशा पार्श्वभूमीवर त्या गावाचं नाव, जो राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्मस्थळ असणाऱ्या जिल्ह्यातून ज्या मातेने शिवाजी महाराजांना घडवलं, शिवाजीला घडवलं, त्या जिल्ह्यातून अशा स्वरूपामध्ये वारंवार जे होत आहे, कारण हा काही शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या अनुषंगाचाच वाद नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात करुणाचे किडे टाका, त्यानंतर भारतीय जनता पक्षानं पुस्तक आणि त्या प्रवर्गातली अत्यंत शिवांची लाखोली ही वाहिलेली, वारकरी संप्रदायाच्या संदर्भामध्ये चुकीचं विधान, दलित समाजाच्या संदर्भामध्ये फार चुकीचं विधान, त्यामुळे ही फार मोठी एक लिस्ट ही त्यातून तयार होते. आणि एक व्यक्ती वारंवार वारंवार विचित्र आणि शिव्याच्या भाषेमध्ये, फार घाणेरड्या भाषेमध्ये जर बोलत असेल तर त्यांच्या संदर्भामध्ये आता जी आहे तो किती आपण संताप व्यक्त केला, मात्र कुठे ना कुठे ही माफी मागितली पाहिजे. त्याच्याबद्दल मला खरोखर दुःख आहे. आणि दुःख आहे की आपला लोकप्रतिनिधी शेवटी पक्ष वेगवेगळे राहणारच आहे. आपण जेव्हा लोकशाही मान्य करतो तर असं कसं बोलू शकतो. आणि एक ही ऑडिओ ही आलेला आहे, एक फोन टॅपिंग नाही, ह्या फोन टॅपिंगचं इतकं मोठं साहित्य आहे की त्याच्यात एकतर एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना काहीतरी समज द्यावा, देवेंद्रजींनी काहीतरी कारवाई करावी, नाहीतर एक शिव्यांची एक युनिव्हर्सिटी एक स्थापन करून त्यांना कुलगुरू त्याचं हे करून टाकावं. आता मुळात शिवाजी कोण होता याच्यावर वाद करण्याचं कारणच नाही. शिवसेना, शिव भोजनालय असे अनेक जे आहेत तिथे शिवच आहे, पण त्यांना जी लावलेलं आहे. आता शिवाजी हे नाव जे आहेत हे आदराचे आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो, जिथे वारकरी संप्रदाय जो आपला इथला महत्त्वाचा आहे, तिथे विठ्ठलाला एकेरीत शिव्या देण्याचं साहित्य देखील, म्हणजे शिव्या हा काही शिव्यांचा अर्थात तो नाही, आई लेकराला शिव्या देते तसं प्रेमाच्या अनुषंगानं एकेरीमध्ये विठ्ठलाचा उल्लेख करण्यापासून हे सर्व विषय सुरू झाले. त्यामुळे हा निरर्थक वाद आहे. या वादामध्ये कुठेतरी मी खूप मोठा आणि मला खूप समजतं अशा प्रकारचा एक कुठे गैरसमज बाळगणारे जे लोक आहेत ती बोलतात आहे. या निमित्तानं पुन्हा मराठा समाजातील लोकांना लाजा वाटल्या पाहिजे वगैरे असंही बोललं जातं. त्या पुस्तकात काय आहे? त्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचा सर्वसमावेशक इतिहास आहे. त्यामध्ये जातीचा, धर्माचा कुठेही संबंध नाही. ज्यांनी मदत केली त्यांचाही उल्लेख आहे, ज्यांनी नाही केली त्यांचाही आहे. त्यामुळे काही जातींना नेम करून जे कुठेतरी बाजूला केलं जातं त्यांनी पण मदत कशी केली याचा पण उल्लेख आहे. आणि इतर धर्माच्या लोकांनी कशी मदत केली आणि कुठे केली नाही हेही दाखवलेलं. त्यामुळे शिवाजी कोण होता आणि हेच असतानाच जो बहुजन समाज आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला गेला आणि तो राज्याभिषेक नाकारणारी प्रवृत्ती कोणची होती याचाही त्यामध्ये उल्लेख आहे. आणि शिवाजी महाराजांचा एकंदरीत उल्लेख, शिवाजी कोण होता या पुस्तकातून त्याचं दर्पण आहे, त्यातून दर्शन आहे. म्हणून गोविंद पानसरेजींचा खून पण झालेला आहे. म्हणजे इथे या विचाराला पुढे घेऊन जात असताना टोकाचा विरोध करणारे लोक आहेत. त्यामुळे नरेंद्र दाभोळकरांनी काय केलं तर अंधश्रद्धेच्या पाशातून समाजमुक्त व्हावा हे काम त्यांनी केलं. शिवाजी महाराजांचं खरं आत्मचरित्र पुढे आणण्याचं काम गोविंद पानसरेंनी केलं. त्यांना बक्षीस काय दिलं तर त्यांचा खून झाला. आता हा खून थेट स्वरूपात त्यांना संपवण्याचा प्रयत्न जरी असला तरी अशा प्रकारचे जे वक्तव्य आहेत यातून शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्याचं एक मोठं कारस्थान हे सुरू आहे. आणि याला मुख्यमंत्री महोदय शांततेने का बघत आहेत हा माझा त्यांना असणारा प्रश्न आहे. बागेश्वर धाम यांनी केलेला उल्लेख हा इतिहासाला धरून नाही. त्यानंतर कोणी आनंद स्वरूप आहेत
त्यांनी तर सांगितलं की ते छापेमारे करत होते, तर नाहीच. हे आरोप होत असताना महाराष्ट्र गप्प का आहे? आणि एकंदरीत एकनाथ शिंदेसाहेब या संदर्भात काहीच बोलत नाही. या एवढा मोठा वाद होत असताना ते कुठे जाऊन लपले, हा एक प्रश्न करत असताना त्यांचं काही उत्तरदायित्व या एवढा मोठा वाद होत असताना आपण शासन म्हणून काय करताय? उलट या पुस्तकाचे प्रकाशक ते पुस्तक वाचण्याकरता जेव्हा जातात त्या पुस्तकाचं समर्थन व्हायला पाहिजे. आज त्या पुस्तकाची पारायणं सर्वदूर होतात आहे, त्यामध्ये कुठेही काही आक्षेपार्ह नाही. मात्र एक धागा कुठेतरी पकडायचा, त्यातून गैरसमज निर्माण करायचा, समाजातलं वातावरण खराब करायचं, शिवाजी महाराजांचा अर्थात पुरोगामित्वाचा, शिवशाहू फुले आंबेडकरांचा, संविधानाचा, आपल्या संत परंपरेचा अपमान करायचा आणि विशिष्ट जो विचार आहे तोच वृद्धिंगत करण्याच्या अनुषंगाने जे चाललंय, यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि विशेष करून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी याच्यात काहीही ते करत नाही. हे एक सात्विक संतापाचं जो निषेध आहे तो या निमित्ताने मी व्यक्त करतो. सपकाळजी, आणि याच्याच दुसऱ्या टोकाला आपल्याला TCS मधल्या धर्मांतरणाचं प्रकरण आणि अशा पद्धतीच्या इतर गोष्टी निश्चित. दिसतात आहे. तर म्हणजे आज व्हिजनच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी हा तुम्हाला प्रश्न विचारते की समाजात या पद्धतीच्या जेव्हा प्रवृत्ती दिसतात आहे तेव्हा एका राजकीय पक्षाचे मोठे नेते म्हणून किंवा समाजकारण करणारे नेते म्हणून काय केलं पाहिजे, काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? TCSच्या प्रकरणाच्या अनुषंगानं कठोर कारवाई झालीच पाहिजे. आणि TCSचा जो गुन्हा प्रथम फिर्याद जी आलेली आहे, FIR जो झालेला आहे, तो पब्लिक का करत नाही हा देखील एक प्रशासनाला कुठे माझा प्रश्न आहे. आणि त्याच्यात जे चूक आहे ते चूकच आहे. किंवा 2 दिवसापूर्वी पालघरला पण मीरा भाईंदरला जे झालं, ते मीरा रोडलाही जे झालं ते पण अत्यंत चुकीचं आहे. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आणि हे रायटिस्ट जे आहेत, मग ते जातीत, धर्मात, पंथात जे आठवतात, या सर्व रायटिस्ट ज्या जो थॉट आहे या सर्वांना एका चष्म्यातूनच आपण बघितलं पाहिजे. कुठे भगव्या, हिरव्या, अजून कोणत्या रंगामध्ये न बघता हे सर्व एक आहे आणि हे सर्व समावेशक पुढे घेऊन जाण्याच्या विरोधात आहे. यामध्ये आपल्याला ते बाबड्या, दुसऱ्याचं ते कार्ट, असा जो भेद केला जातो, हा भेद आपण सर्वांनी सोडून दिला पाहिजे. जे चूक आहे त्याला चूकच म्हटलं पाहिजे. आणि जे स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिलंय त्या स्वातंत्र्याचा गौरव होण्याच्या अनुषंगानं आपल्या सगळ्या भारतीय नेत्यांचंच कशाला, सगळ्या नागरिकांचा आपला आचार, विचार, व्यवहार आणि उच्चार हा समता, बंधुता, सामाजिक न्याय, प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा या अनुषंगानं तो असला पाहिजे. तो असताना आढळून येत नाही. तो कोणत्या वर्गातला आहे, तो माझ्या जातीचा आहे का, तो माझ्या धर्माचा आहे का, आणि मग मी माझी पोझिशनिंग ठरवणार, हे चुकीचं आहे. आता खरातच्या माध्यमातून जे होत आहे तो भोंदू साधू, त्याचं समर्थन कसं करणार, कोण करणार, का करणार? पण त्याला जातीच्या अंगाने आणि धर्मानेच आपण कोणीच त्याचं समर्थन करत नाही आहे. मात्र समर्थन करत नाही तर त्याच्यावर कठोर कारवाई पण दुसऱ्या बाजूला होत नाही आहे. त्यामुळे जे चूक आहे त्याला चूक म्हणण्याची एक सार्वजनिक सामाजिक समज जी आहे ही विकसित केली पाहिजे असं मला वाटतं. आता अगदी शेवट, आपल्याजवळ वेळ नाही आहे, आपल्याला तिथून वेळ संपल्याचं सांगितलं जातं. शेवटी एका वाक्यात तुम्ही 2 उत्तरं द्या. अगदी लाईट प्रश्न आहे. राज्याच्या राजकारणातला तुमचे आवडता नेता जर विचारलं तर कोण? राज्याच्या राजकारणातला, तुम्ही देशाचं नाव सांगायचं नाही. देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे की राज ठाकरे? यशवंतराव चव्हाण. बरं, मी ऑप्शन्स दिले होते पण ठीक आहे, हरकत नाही. बरं, काँग्रेसमधले तुमचे आवडते नेते कोण राज्याच्या राजकारणातले? जर विदर्भाचा विचार करायचा तर तुम्ही विदर्भातले आहात, वडेट्टीवार की नाना पटोले? विलासराव देशमुख साहेब. अहो, विदर्भातले. बरं, शेवटचा प्रश्न, इथे आपण गप्पा संपवू की आता भविष्याचा विचार केला तर तुम्हाला जर आमदारकी, खासदारकी मिळाली तर ती जास्त आवडेल की प्रदेशाध्यक्ष पदच? मला प्रदेशाध्यक्ष हे पद मला आवडेल, भावले. मी आमदारही होतो पण त्या आमदारकीत माझं मन काही रमलं नाही. मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो तर मला अजूनही वाटतं की पुन्हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हावं. पण त्या पदानंतर मला भावलेलं, आवडलेलं की जिथे आपण खूप काम करू शकतो, जिथे महाराष्ट्र पिंजून काढू शकतो, एक नवीन विचार देऊ शकतो, नवीन नेतृत्व आणू शकतो, तर निश्चित शासनात, सरकारमध्ये जाऊन तेच अधिकारी, त्याच बदल्या, तेच ठेकेदार, तेच हे वरचं इतकडचं तिकडे करा, यापेक्षा एक नवनिर्मितीचा आणि एक वैचारिक भूमिका आणि वैचारिक संघर्ष घेऊन जाण्याचा सर्वोत्तम संधी ही प्रदेशाध्यक्ष पदात आहे. आणि याच पदाला वर मला एक निश्चित कालावधी इथेच काम करणं मला आवडेल. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर. तुम्हाला जे आवडीचं काम आहे ते मिळालेलं आहे, त्यात तुम्ही पक्षाला नवी उभारी द्यावी, पक्षात नवे बदल करावे, यासाठी आमच्या सगळ्यांतर्फे खूप शुभेच्छा. थँक्यू.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.